कोणी तुम्हाला इग्नोर केलं ना तर वाईट वाटून घेऊ नका, कारण भंगारवाल्यांना हिऱ्याची पारख नसते. अंगठा जेवढा मोबाईलच्या स्क्रीनवर फिरवलाय तेवढाच जर माळवर फिरवला असता तर देवांकडून 4-5 वरदान मिळाले असते. अहो उद्या माझा भाऊ येणार आहे भाऊबीजला. काय मागू त्याच्याकडे मी? तू ना डोकं माग डोकं. अहो मला असं काहीतरी शिकायचंय जी दुसऱ्या बायांना येत नाही. तोंड कसं बंद ठेवायचं ते शिक. अहो तुम्हाला माहितीये का, आपल्या जगात 90% बायकांना त्यांच्या नवऱ्याच्या सवयी बदलायच्या आहेत. बरोबर. आणि 90% माणसांना बायकाच बदलायच्या आहेत, आणि त्यातलाच मी एक आहे. माझं एक काम करतोस का? बोल की करतो की. ह्या बिल्डिंग वरून उडी मार की. का? उद्या स्टोरी टाकायला माझ्याकडे काय बी नाही. अहो हे बघा, माझ्या बहिणीचा किती छान फोटो आलाय ना. तुम्हाला या फोटोकडे बघून काय वाटतंय हो? तुला रिजेक्ट करून तिच्यासोबत लग्न केलं असतं ना तर बरं झालं असतं. तुम्ही कितीही मोठ्या इंग्रजी शाळेत शिका, पण मतदान करायला शेवटी मराठी शाळेतच जावं लागतं. अहो तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता? शाहजहानपेक्षा पण जास्त. अच्छा, मग मी मेल्यावर माझ्यासाठी ताजमहल बनवणार? अरे येडी, मी जागा पण घेऊन ठेवलीये, फक्त तुझ्या मरण्याची वाट पाहतोय. ओ कारभारी, तुम्ही एकाएकी एवढे शांत बसताना मला खरंच कळत नाही, मी एवढी बडबड करते का? तसं नाहीये ग, मी विचार करतोय. बरं झालं रावण हा पुरुष होता, बायकांना 10 तोंड असली असती तर.